बघा, विठोबाला वाहू तुळशी बेल शोभे शंकराला, गणपतीला दुर्वा वाहू. बघा, शंकराला काय वाहतात? बेल. विठ्ठलाला काय वाहतात? तुळशी. आता बेल बेल ही वनस्पती आयुर्वेदात खूप महत्त्व दिलेलं आहे आणि शरीरातले अनेक विकार त्यांना नाहीसे होतात. तुळशीमध्ये काय आहे? ओझोन वायू आहे. आणि तसा हा जो हरळी जी आहे ही अनेक आजारावर उपयोगी पडते. म्हणून गणपतीला काय वाहतात? हरळी. आणि मग हरळीचा आयुर्वेदिक उपाय, हरळी घ्या, ती स्वच्छ धुवा, त्याच्यामध्ये थोडं आलं टाका, त्याच्यामध्ये थोडे हळद टाका आणि त्याच्यामध्ये निंबू पिळा आणि त्याचा रस घ्या. तो रस जर सकाळी घेतला तर डायबिटीस, मूत्रविकार, अंगाचा दहावणे, डोळ्याचे विकार असे अनेक विकारावर तो हरळीचा रस उपयोगी पडतो. तर मूळव्याधी म्हणजे सोपं आहे, काय नाही, हरळी घ्यायची, स्वच्छ धुवायची, तिचे कुटके करायचे, त्याच्यामध्ये हळद टाकायची, थोडं निंबू पिळायचं आणि आलं टाकायचं, गाळून रस पिऊन घ्यायचा. सोपं आहे, पण आपण ते करत नाही. काय तर कृपा करून ही जी हरळी आहे, ही हरळी गणपतीनाथ जवळ घेतलेली का? त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. म्हणून ही हरळी घ्या आणि त्याचा 52 रोगाला उपयोग होतो. त्याचं सेवन करा. जय भैरवनाथ महाराज की जय.